हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. हे पहा मैत्रिणी, मी आता संध्याकाळची माझी रुटीन चालू झालेली आहे. आज खूप लेट झालेलं आहे मला संध्याकाळचं काम आवरायला, कारण सकाळी आम्ही थोडी कलर खेळल्यामुळे ना खूप थकल्यासारखं झालं होतं. अगोदर थोडा आराम केला आणि तशी झोप लागून गेली. खूप लेट झालं होतं. आत्ता मी ना धुणं भांडी करायला बसलेली आहे. पहा मी ना किती वल्ली झाले धुणं भांडी करता वेळेस ना. मी धुणं भांडी करत होते तोपर्यंत दादा आहे ना दूध घेऊन आला. नंतर मी तापायला घातलं. मी लगेच कुकर लावला. मैत्रिणी, आज आमचे जेवण आहे ना खाली म्हणजे पार्टी होणार होती आमची सोसायटीची, पण मला एकदा स्वयंपाक करायचा होता म्हणून मी त्यांच्यासाठी आहे ना फक्त कुकर लावून घेतला. आणि जेंट्स लोकांना सामान आणायला गेले होते. जेवणाचा स्वयंपाक आम्ही घरीच करणार होतो. तोपर्यंत आहे ना मी दुसऱ्या दिवशीच्या मुलांना ना कपड्याला त्याला इस्त्री करून घेतली. मालकाला बी ड्रेस नव्हता दुसऱ्या दिवशी घालायला, त्यामुळे त्यांचा पण ड्रेस लगेच करून घेतला. त्यांना येईपर्यंत कपडे भरपूर होते इस्त्रीचे, पण मी काय केलं त्यांचा ना एक एकच ड्रेस करून घेतला. म्हणलं उद्याच्या तेवढं काम बघन. हे पहा मी आहे ना इस्त्री करता करता मध्ये एकदा गेले आणि त्यांना सामानाची यादी करून दिली. नंतर सामान घेऊन आल्याच्या नंतर फोन आला, या पटकन खाली, कारण सामान ते आणायला त्यांना 8-8 वाजले. त्यानंतर मी पटकन सगळ्या बायका गोळा केल्या आणि सगळीला थोडं थोडं काम दिलं आणि मी लागली होती तयारीला. म्हणजे आमचा ना बिर्याणीचा मेनू ठरला होता. अचानकच ठरलं 7-8 वाजता करायचा का म्हणून. मग सगळे हो बोलले मटकू म्हणून हे केला. आणि हाय आमचा आग लाव्या, त्यांनी चूल पेटवली. तोपर्यंत आहे ना मग इकडं बायकांनी ना सगळी तयारी करून घेतली. इथे ना मी कांदा पण परतायला टाकला. बिर्याणी मलाच करायला लावली होती. कोणाला जर बिर्याणीची ऑर्डर द्यायची असेल ना तर बिंदास द्या मैत्रिणी. मी 5 किलोची बिर्याणी आहे ना एकदम असे म्हणजे खेळत खेळतच केली. मला काहीच वाटलं त्याचं. हे सगळे भुकेलेले होते म्हणून एका लाईनीत उभा राहिली होती ताटं घेऊन वाडा वाडा. आणि इथं झालं होतं आमच्या मालकाचं आगमन. त्यांना यायला ना 10-10:30 वाजले होत्या. त्याच्यामुळं आग लावेने त्यांचा पण व्हिडिओ घेतला. आणि हे आमचे कार्यकर्ते येतं बिर्याणीत पळी हलवायला त्याला. हे पाहिजे त्यांनी ना इथे मिक्स करून घेतली आणि वाडा म्हणले मॅडम. आता मग मी काय केलं, सगळे एकदाच बसवले जेवायला. चला म्हणलं वाढते मस्त आपलं गाणे बिणे लावून ना मस्त एन्जॉय चाललं होतं 2 दिवस. खूप म्हणजे आज दिवसभर ना खूप एन्जॉय केलं. सकाळी वेगळंच, आत्ता वेगळंच. खूप दिवसात चालली होती पार्टी करायची आमची एकत्र, पण आजचा मुहूर्त लागला आणि सुरुवात बिर्याणीपासून केली. बिर्याणीला एवढे लाईक देत होते ना, शेवटपर्यंत छान झाली. बरं वाटलं म्हणलं केलेलं काहीतरी मला म्हणजे फळ भेटलं. हे पहा आणि खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर यांची 10 जवळजवळ 11 ते 10:30 वाजता हे परत कलर खेळायला बसले. त्यांनी राहिलेल्या बिर्याणीची मी परत वाटे करून गेले. त्याला घेऊन जा म्हणलं. ही ना मांजरा आली नव्हती खेळायला म्हणून आम्ही हिला पण भरवलं कलरनी. रात्री 11 वाजता जा म्हणलं. परत घरी गेलं, परत आंघोळ कर. आणि हे पहा मैत्रिणी, आम्ही आता सगळं जिकडं तिकडं झालं घरी आले. घरी आल्याच्या नंतर मी सकाळची तयारी इथं केलेली आहे. शेंगदाणे भाजून घेतले आणि उद्या सकाळसाठी डब्याला ना पीठ पण मळून ठेवलं. चला मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.